म्हणजे आतमध्ये नाही नाही पण पाणी किती भरले काय कळलं नाही ना खाता नाही हे ह्यो मेन रोड आहे मुख्य हा रस्ता आहे हे लोक आहे ना सगळे दादा जेवणाचं काय अच्छा ती खालची माणसं गेली का आता वर पण आहेत का माणसं मग काय प्रत्येक घरातला एक एक माणूस थांबलं इकडे सगळे गेले ए चिक्क्या खड्डा या पुढं ए पुढं खड्डा या हा पुण्यातला शिरांतवाडीमधला शांतीनगरचा हा परिसर आहे आपण बघू शकताय की केवढं पाणी आहे दरवर्षी इथल्या नदीला पूर येतो दरवर्षी ही सगळीच्या सगळी घरं पाण्यात जातात दरवर्षी नागरिकांचे एवढे छान होतात लोकांच्या सगळ्या काही ज्या व्हॅल्युएबल वस्तू असतील महत्वाच्या त्या सगळ्या घरांमध्ये अशाला असं सोडून ही सगळी माणसं आता प्रशासनाने शिफ्ट केली आहे पण दरवर्षी तहान लागल्यावर विहीर खोदणारं हे सगळं सरकार आणि ही सगळी यंत्रणा दरवर्षी पाऊस पडला घरात पाणी शिरलं की मग सुचणारं हे उशिराचं शहाणपण त्यापेक्षा जर या सगळ्या लोकांवर एक परमनंट कायमस्वरूपी उपाययोजना जर इथून केली तर हा दरवर्षीचा त्रास वाचू शकतो म्हणजे या वर्षी पाणी आलंय अशातला हा भाग नाही जेव्हा कधी पावसाळा सुरू होतो तेव्हा भारतनगर परिसरामध्ये आणि शांतीनगर परिसरामध्ये पुराच्या स्थितीने ही सगळी आता प्रत्येकाला घरं साधी आहेत त्यामुळे प्रत्येक घरामधला एक माणूस थांबलेला आहे आपण बघू शकतो प्रत्येक घरामध्ये एक माणूस आपल्या आपल्या सामानाची आपल्या आपल्या घराची काळजी घेत तिकडची ही सगळी माणसं प्रत्येक घरामध्ये एक एक माणूस थांबलेला आहे विनंती असेल आम्हाला प्रशासनाला की या सगळ्या लोकांच्या एकदाचं काय तो कायम सुरू केलं ती उपाययोजना केली गेली पाहिजे हे लोक माझे त्याच्यामुळे पण आम्हाला त्रास भिंत पुढे घेतली या साईडला आमची पुढे त्यामुळे जुनी भिंत सोडून म्हणजे काहीच करायला नाही त्यांची पाणी सगळं दबलं गेले ते पूर्ण गेलं अर्ध प्रवास येऊन गेलं ना अर्ध केवढे गेले वॉशरूम वगैरे सिंटेक्सची टाकी उंची झाली होती तर ती सकाळी एक फॅमिली होती तिथं त्याला नाव बघून काढले आता तुम्ही कुठे आहात पाणी अजून वाढणार 2-3 तासात अजून पाणी वाढणार खाली काही महत्वाच्या वस्तू असतील नाही आईवर किस ठेवलंय थोडं पाण्यामध्ये बघून पाणी आहे ना ताई आता काय अजून कधी वाढत सगळं पूर्ण एक मुलगा आहे मला इकडे काय मुलगा इथं काकूच्या घरी आपण मागे गेलो होतो तिथं महानगरपालिकेचं कोण आमचे वाटतं अलाउन्स केली नाही काय नाही घर सोडा करण्याचा सोडा
आजी कुठे चालला तिकडे कुठे ते पाणी आलं, जाऊन या. कुठून आणणार तुम्ही कपडे? याचं नका ना, ओमकार चालला तू ये इकडे. तू ये ना इकडे. ओमकार चालला ना. पाणी किती आहे? आजी देतो तुम्हाला. खड्डा आहे खड्डा. हा पोल आहे का? हा पूर्ण खड्डा आहे खालचा. ते लाईव्हवर लागलं पाहिजे. आणि लोकांचा तिकडच्या लोकांचा काय आक्रोश आहे, हे बांधलंय ना या तरी याच्यामुळं हे सगळं इकडे घेतलंय ना. हे माती बिती इकडे लागली तर ते पाणी सगळे यायला लागलं असं त्या आक्रोश आहे त्यांचा. मागची बोलत होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.